सर्वेची रासम यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो. येस, लेट्स प्ले गेम ऑन. आणि टाइमला देखील सुरुवात होते. 20 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग समाप्त करायची आहे. पहिला बॉल, पहिलं षटक मयांक खानदारे. 15 मिनिटांमध्ये ही पहिली इनिंग समाप्त करायची आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहतोय. लेट्स प्ले गेम ऑन. मयांकचा पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हाताळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. राजने बॉलला अडवलंय. एक धाव घेतली आणि एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. अंतिम रजनी या स्पर्धेची. लालबाग गणेश गल्ली बिग बॅश 2025 पर्व 3 या स्पर्धेचं ही स्पर्धा जिंकणार कोण, या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार कोण, याकडे देखील प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. प्रेक्षकांना देखील तोच प्रश्न पडलाय. अमित साठी पुढचा बॉल यावेळेला पुल केलाय आणि बॉल जाईल दोषंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 3 या आकड्यावर. 3 ऑन बोर्ड. 3 धावा धाव फलकावरती झाल्या. एकूण 8 संघमालक या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पुढचा बॉल स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन केले. आता मात्र बॉल पंच मात्र घोषित करतायत वाईड बॉल आणि या वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. खूप सारी मेहनत आयोजन समितीने घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रत्येक गोष्टीवर आयोजन समितीचं लक्ष आहे. मयांकचा पुढचा बॉल यावेळेला देखील पूल केलाय. बॉलला पाठवलंय गोषंकी क्षेत्रामध्ये. आणखीन 2 धावांची भर होईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5 या आकड्यावर. आणि या ठिकाणी शुभागमन झालंय. कॉर्नर बॉईज अजय चेनवणकर, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना वरळी विधानसभा अध्यक्ष, त्याचप्रमाणे रोहितजी वरळीकर, वरळी विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आदित्यजी मोकल साहेब माहीम विधानसभा युवा मोर्चा महामंत्री व इतर पदाधिकारी, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे गणेश गल्ली बिग बॅश 2025 पर्व 3 मध्ये. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो. या स्पर्धेची अंतिम रात्र. ही रात्र गाजवणार कोण, ही रात्र जिंकणार कोण, जल्लोष साजरी करणार कोण, हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं गोषंकी क्षेत्रामध्ये चाललाय. 2च धावा मिळतील. आता मात्र बॉल त्या ठिकाणी अडकलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 8. शेवटचा एक बॉल अजूनही बाकी आहे. 1 टू गो. मयांक खानदारे षटक क्रमांक 1 हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. हो, व्हॉट अ शॉट. बॉल जाईल कव्हर क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. आणि पहिल्या षटकाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 10. 10 ऑन बोर्ड. अमित आणि त्याच्या समवेत प्रसादला आपण पाहतोय. थोडीशी वेगळी रणनीती आखली आहे या मॅच मध्ये अमितने. कारण आपण पाहिलं प्रत्येक मॅच मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून साईला आपण पाहिलं, पण या मॅच मध्ये प्रसादला आपण पाहतोय सलामीवीर फलंदाज म्हणून. चला स्पीडअप घ्या. 2 मिनिटांचा काही आतापर्यंत समाप्त झालाय पहिल्या षटका हाताळत असताना. मान्यवरांचे शुभ आगमन झाले. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी अनल आलेत. अनल पारकर. चला स्पीडअप घ्या. राहुलजी डुबे. 3 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. वेळेवरती देखील लक्ष द्या प्लीज. आमचे मित्र यश तटकरे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 मध्ये. पहिला बॉल आता मात्र वाईड बॉल गोलंदाजाने हाताळले. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 11. 11 ऑन बोर्ड. हा झळाळता करंडक जिंकणार कोण, या चषकावरती आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरणार कोण, कोण ठरणार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, कोण ठरणार बेस्ट बॅटर, कोण ठरणार बेस्ट बॉलर, हे पाहायचंय. आता मात्र आणखीन एक वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल. राहुल दुबे एस्टनच्या मागे आपण पाहतोय. एसटी रक्षक मधुसूदन भुवड यांचा हा संघ आहे.
4 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. पाहायचे आम्हाला पंचांकडे देखील. मधुसूदन भुवड यांनी बॉलला अडवले. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. फ्लाइंग स्लिप मधून क्षेत्ररक्षक मधुसूदन भुवड यांना आपण पाहतोय. बॉलला त्यांनी अडवले. संघ मालक स्वतः आहेत, प्रयत्न करतायत, संघर्ष करतायत, कारण स्पर्धा जिंकायची, सामना जिंकायचा आहे. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला होता. अनल हे षटक हाताळतोय, षटक क्रमांक 2. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येईल. राहुल दुबे पोहोचतायत बॉल पर्यंत, पण मधुसूदन भुवड यांनी पुन्हा एकदा बॉल अडवलाय. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होते. लोळतोय, पडतोय, संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय मधुसूदन भुवड. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 12 आहे आकड्यावर. 12 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. अनल पारकरचा निर्णायक षटक ठरू शकेल या मॅच मधील, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15 मिनिटांमध्ये हे 4 षटक आपणास समाप्त करायचे, त्याची नोंद घ्यायची आहे, अथवा 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून घोषित केली जाते. पुढचा बॉल सरळ रेषेमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 13. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. बॉल जाईल गोचंकी क्षेत्रात. रन्स मिळतील 2. धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती झालेत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवले गोचंकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 17. 17 ऑन बोर्ड. 6 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 17 धावा धाव फलकावरती झाल्यात. प्रत्येक गोष्टीकडे आयोजन समितीचं लक्ष आहे. प्रत्येक खेळाडूची काळजी घेतली जाते आयोजन समितीच्या माध्यमातून. मान्यवरांचं शुभागमन आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या एकीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 18 या आकड्यावर. एकूण 8 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 8 संघांमधून 4 संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय झालेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. 1 टू गो. शेवटचा बॉल. झेल पकडायचा प्रयत्न केला होता, झेल सुटलाय शेवटच्या क्षणाला आणि डॉट बॉल देखील आलाय. म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 9च्या सरासरीने 18 या आकड्यावर. सात मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. विनंती असेल अजूनही 12 चेंडू हाताळायचे आहेत गोलंदाजाला. पुढचा बॉल उडवलाय, हवेमध्ये आहे बॉल. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी सोपा झेल. प्रसादची विकेट आली आहे आणि फलंदाज बाद. विकेट. नवीन फलंदाज साहिल फलंदाजीसाठी. क्रिकेटचा महासंग्राम आणि या ठिकाणी शुभागमन झाले. कॉर्नर बॉईज अजयजी चेनवणकर साहेब, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना वरळी विधानसभा अध्यक्ष. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत आपण पाहतोय माननीय श्री रोहितजी वरळीकर, वरळी विधानसभा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा उपाध्यक्ष. आदित्यजी मोकल साहेब, माहीम विधानसभा युवा मोर्चा महामंत्री व इतर पदाधिकारी यांचा यथोचित सन्मान भुवनेजी परब यांच्या शुभ हस्ते केला जातोय व्यासपीठावर. प्रथम सत्कार केला जाईल कॉर्नर बॉईज अजयजी चेनवणकर साहेबांचा, अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना वरळी विधानसभा अध्यक्ष यांचा यथोचित सन्मान केला जातो व्यासपीठावर. तदनंतर मात्र सत्कार केला जाईल श्री रोहितजी वरळीकर, वरळी विधानसभा भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष.
तदनंतर सत्कार केला जाईल माननीय श्री आदित्यजी मोकल साहेब, माहीम विधानसभा युवा मोर्चा महामंत्री, आणि या सर्वच पदाधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत आहे या गणेश गल्ली बिग बॅश 2025 या स्पर्धेमध्ये. आपण उपस्थिती लाभली आहे या स्पर्धेला आणि आपण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, त्यामुळे आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभारी असणार आहे. जातो मॅचच्या दिशेने. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 19 ऑन बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 9 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. 19 धावा धावफलकावरती. 9 म्हणजेच 9 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. पुढचा बॉल बिग हिट केलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. अमित आहे. अमितला आज मात्र फलंदाजी करावी लागेल. कर्णधार आहे या संघाचा. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 21-21. नॉन स्ट्रायकिंग एंडला साहिलला पाहतोय, जो चांगल्या फॉर्म मध्ये इनफॉर्म बॅटर साहिल नॉन स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाजीसाठी आलाय. पुढचा बॉल लो फुल टॉस, त्यावर आक्रमण केले अमितने आणि आता बरोबर झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. आणखीन एक विकेट आली. फलंदाज बाद. दहा मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. आशिष टक्के. 100% फलंदाजी करावी लागेल आशिष टक्केला. 10 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. आशिष टक्के न्यू बॅटर. चांगला बॉल आहे हा. बॉल चांगला हाताळला होता गोलंदाजाने. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1 आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 या आकड्यावर. 22 ऑन बोर्ड. मातोश्री राव राणे वॉरियर्स म्हणजेच MRW. अमित तळेकर मैदानाच्या बाहेर या प्लीज. आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आपण याची नोंद घ्यायची. आयोजन समितीचा या ठिकाणी निर्णय येतोय. कोणत्याही फलंदाजाने आतमध्ये जायचं नाहीये, कारण अजूनही शेवटचे 4 मिनिट बाकी आहेत. 11 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल या 4 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज राज. राजचा पहिला बॉल. मोठा फटका खेळायचा होता. बॉल जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि रन मात्र पूर्ण केली नाहीये, कारण 5 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. साहिलला असं वाटतंय की स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. 5 बॉल मध्ये एखादा मोठा प्रहार आपल्या बॅट मधून येऊ शकतो, हाच विचार त्याने केला आणि हा फटका त्याच्या बॅट मधून आलाय देखील. ओ हो, प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकाने. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकतो. फटका खेळला होता साहिलने मोठा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. पहा ऍक्शन रिप्ले प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाने जज जरूर केला. बॉलला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी आतमध्ये करत होता, पण बॉल आपण पाहिलं तर त्या ठिकाणी गेल्या सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 26-26. अजूनही शेवटचे 3 मिनिट आपल्याकडे बाकी आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल आता गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि हे सगळेच क्रिकेट प्रेमी आज क्रिकेटचा आनंद घेत आहेत. पहा प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट. अगदी इमारतीच्या पायऱ्यांवरती बसून हे सगळेच प्रेक्षक आनंद घेत आहेत क्रिकेटचा. हो, व्हॉट अ बॉल. काय बॉल हाताळलाय. स्विंग अँड मिस. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. रन येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 मिनिट शिल्लक आहेत. टप्प्याचा बॉल, त्यावर आक्रमण केलंय. बॉलला पाठवलंय गोशांकित क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होत होता बॉल. तोपर्यंत बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये आलाय. आणि 2 धावा पूर्ण देखील केलेत. 30 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. 1 to go. 30 ऑन बोर्ड. यावेळेला सोडून दिलाय बॉल. एक्स्ट्राची धाव येईल. वाईट बॉल. अडवलाय बॉलला राहुल दुबे यांनी. एस्टेटच्या मागे एसटी रक्षक.
आणि हा शेवटचा बॉल उडवलाय, मोठा फटका खेळलाय जरूर आणि बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचत असताना बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आता मॅच ऑन होऊ शकते, कारण शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती 35, म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे. 24 बॉल आणि 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 36 धावा करायचे. मातोश्री रावराणे वॉरियर्स MRW. साहिलने फलंदाजी केली. साहिलच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि या चौकाराने आता मात्र मॅच ऑन झाली आहे. 24 बॉल 36 धावांची गरज. 24 बॉल 36 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आहे. डू ऑर डायचा हा मुकाबला आपण पाहतोय. करो या मरोची लढत मैदानामध्ये रंगत असताना MRW जिंकणार की मधु 11 लालबाग संघ, मधुसूदन भुवड यांचा संघ आहे. विनंती असेल MRW म्हणजेच मातोश्री रावराणे वॉरियर्स आपण त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि विनंती असेल मधु 11 लालबाग आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज फलंदाजीसाठी मैदानामध्ये तैनात करायचे. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. मयांक खानदारे आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकिंग एंडला राज फोंडके. हे 2 सलामीवीर फलंदाज 24 मध्ये करायचे. 36 धावा कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम आणि म्हणूनच की काय 36 धावा कराव्याच लागतील. हा सामना जिंकण्यासाठी टीम मधु 11 लालबाग या संघाला फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज चारुल. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. अगदी डोक्याला हात लावले सगळ्याच खेळाडूंनी, कारण ही विकेट महत्वाची आहे. हीच विकेट पटकावण्यासाठी सर्वच खेळाडू मेहनत घेतील. पहिला बॉल या ठिकाणी निर्धावालाय. मयांक खानदारे चांगल्या फॉर्म मध्ये अक्षरशः दिवस गाजवला. ही स्पर्धा या खेळाडूने गाजवली. अष्टपैलू कामगिरी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला या खेळाडूने. नेक्स्ट बॉल उडवलाय, मोठा फटका. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. रन्स मिळतील 2 आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. मनपूर्वक धन्यवाद आलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या आयोजन समितीच्या माध्यमातून, कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. यावेळेला चांगला बॉल आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 3. सिली पॉइंट आणि शॉर्ट लेग तैनात आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एसटी रक्षक आपण पाहतोय, कारण पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच ठीक आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सगळे क्षेत्ररक्षक. यावेळेला बसून फटका खेळलाय. बॉल जाईल का सीमारेषा पलीकडे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव पंच घोषित करतायत. रवींद्र चेंदवनकर आणि महेशजी चेंदवनकर 2 सख्या भावंडांची जोडी आज पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांना आपण पाहतोय ज्या पंचांनी टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवलं, त्याच 2 सख्या भावंडांची जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये गेली 2 दिवस. हे 2च अंपायर आपण पाहतोय अंपायरिंग करतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला सोडून दिलाय बॉल. व्हाईट बॉल पंच घोषित करतील आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 5 ऑन बोर्ड. यावेळेला चांगला बॉल जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत शॉर्ट लेग मधून आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. नेक्स्ट मॅच गणेश गल्ली जायंट्स विरुद्ध चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ होईल. गणेश गल्ली जायंट्स म्हणजेच प्रणिल बागवे आपण आपल्या संपूर्ण संघाला घेऊन रेडी राहायचे. हा सामना संपल्यानंतर त्वरितच नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 8 या आकड्यावर.
8 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन. 18 बॉल मध्ये आता 28 धावा करायचे आहेत. लास्ट 18 बॉल 28 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. क्रिकेटचा महासंग्राम हा जिंकणार कोण? आतापर्यंत 3 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. प्रसाद आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. शार्पी बंद करा विनंती असेल प्लीज. शार्पी फिरवू नका प्लीज. प्रेक्षक देखील आपल्या गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घेत आहेत. चला मॅच थांबवली प्लीज. थँक्यू. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल जाईल पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावांची भर होईल. राज फोंडके आणि त्याच्या समवेत मयांक खांदारे आपण पाहतोय. 2 सलामीवीर फलंदाज 36 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 10. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी 26 धावांची गरज. दुसरी रजनी, अंतिम रजनी या स्पर्धेची. फ्लड लाईट्स ऑन झालेत मैदानामध्ये. हो यावेळेला देखील पुन्हा एकदा पूल केलाय आणि जाईल बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. 12 धावा धावफलकावरती झालेत. 12 ऑन बोर्ड. क्रिकेटचा महासंग्राम गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3. स्लोअर 1 गतीमध्ये परिवर्तन. बॉलला ओळखलंय, बॉलला पाठवलंय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखी 2 धावांची भर होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. 2 कॅमेरासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेते. अगदी घर बसल्या. हो यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. हा बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. आणखी 2 धावांची भर होईल. 16 धावा धावफलकावरती झालेत. घर बसल्या हे सगळेच क्रिकेट प्रेमी आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत याच गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 30 चा. यावेळेला देखील पुन्हा एकदा स्लोअर 1. आता वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 17. आतापर्यंत 5 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. यावेळेला हेलिकॉप्टर खेळायचा होता. चांगला बॉल आता गोलंदाजाने हाताळलाय. रन मिळणार नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू. शेवटचा 1 बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. 17 धावा धावफलकावरती झालेत. 5 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेला पुल केलाय. बॉल पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. नटराज स्टाईलने फटका खेळला होता. 2 धावा जरूर मिळतील. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 19. म्हणजेच उर्वरित 12 बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. 12 मध्ये आता 17 करायचे आहेत. लास्ट 12 बॉल 17 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. येलो आर्मी आपण पाहतोय. मधु 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर मातोश्री राव राणे वॉरियर्स म्हणजेच MRW. मधुसूदन भोवड एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर योगेश राव राणे मातोश्री राव राणे वॉरियर्सच्या संघाचे संघ मालक आहेत. साहिलचा पहिला बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मयांक धावतोय, पळतोय आणि 1 धाव पूर्ण देखील करतोय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. म्हणजे जिंकण्यासाठी आणखी चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 11 आणि 11 मध्ये करायचे आहेत 16 धावा. 12 मध्ये 17 करायचे होते. आता 11 मध्ये 16 करायचे. साहिल गोलंदाजीसाठी आलाय. साहिल महेंद्रकर. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय आणि धाव देखील पूर्ण केली. 1. शेवटचा बॉलर कोण असेल हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडलाय. त्याचं उत्तर तुम्हाला हे षटक पडल्यानंतर मात्र माहिती पडेल. हे शेवटचे षटक कोण हाताळणार. आतापर्यंत 7 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 7 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहेत.
हो, चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता, पंचांकडे लाऊड अपील केली आहे. अपील पंचांनी फेटाळली, कारण पंचांना देखील ठाऊक आहे ही बॅट जी आहे ती मात्र अक्षरशः त्या खेळपट्टीला स्पर्श केला होता त्या बॅटने, आणि म्हणूनच की काय नॉट आउट पंच घोषित करतायत. यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय. बॉल जाईल गोचंकी क्षेत्रात 2 धावांसाठी. हे बंद मैदान आपण पाहतोय, लालबागचं गणेश गल्ली, आणि याच गणेश गल्लीमध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 23. कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल आम्हाला पाहायचंय, प्रेक्षकांना देखील पाहायचंय. यावेळेला सरळ रेषेमध्ये उंची जास्त आहे आणि लांबी देखील जास्त. बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 षटकार. आता मॅच ऑन झाली आहे. धन्यवाद. थँक्यू. षटकार मयांकच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 ऑन बोर्ड. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यावेळेला लो फुल टॉस बॉल जर आपण पाहिलं तर बरोबर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चाललाय. विकेट आली आहे. प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज साहिलने आणि महत्वाची विकेट. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय, कारण उर्वरित 6 बॉल मध्ये 7 धावा करायचे आहेत. थँक्यू. धन्यवाद बँजो. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. 9 मिनिटांचा खेळ समाप्त झालाय. शेवटची 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 7 धावाची गरज. नवीन फलंदाज राहुल दुबे या संघाचा कर्णधार कॅप्टन. 9 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. हे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय आशिष टक्के. 100% धावे लागतील या मॅच मध्ये आशिषला, कारण 6 मध्ये 7 धावा रोखायचे आहेत. राज फोंडके स्ट्रायकिंग एंडला. पहिला लो फुल टॉस बॉल, त्यावर आक्रमण केलंय आणि या बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. 2च धावा पंच घोषित करतायत, कारण बंद मैदान आहे. या मैदानाचा अभ्यास करून ही स्पर्धा खेळावी लागेल. मी आधीच सांगितलं होतं. आता मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. ट्रिपल जी म्हणजेच गणेश गल्ली जायंट संघ आपण रेडी राहायचंय आपल्या संपूर्ण संघाला घेऊन. 10 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित 5 मिनिटं अजूनही बाकी आहेत. पुढचा बॉल देखील पाठवलाय गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 4 आणि 4 मध्ये आता करायचे 3 धावा. लास्ट 4 बॉल 3 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पुढील फेरीमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल का मधु 11 लालबाग संघ. मधुसूदन भुवड खुश असतील आपल्या संघावर. चांगली कामगिरी केली आहे या संघाने. संघ मालक स्वतः मधुसूदन भुवड इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि यावेळेला आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करताय. डायरेक्ट थ्रो आणि नॉट आउट. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 34. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज. तीन बॉल मध्ये 2 धावा करायचे आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 11 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 3 बॉल मध्ये 2 धावा करणं गरजेचं असेलच. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. आणि अगदी हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलंय. गोशांकी क्षेत्रामध्ये सामना जिंकला टीम मधु 11 लालबाग या संघाचं. आणि विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मातोश्री रावराणे वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन.